या घरची मालकीण झालीस तू, पण तुझे भिकेचे डोहाळे अजून गेले नाहीत. नाही, बरोबर आहे ना? स्वभाव आणि सवयी कधी बदलतात का? ऐक ना, मला झोपू दे नाही. बघ ना, मी जर नाही झोपले तर माझी झोप नाही पडणार आणि जाग नाही आली तर मग माझ्याकडनं घरातली काही कामं नाही होणार. मग सगळे माझ्यावर चिडचिड करतील. मग सगळं दिवसभर चिडचिड होईल, माझी पण आणि घरातल्यांची पण. प्लीज मला इकडे झोपू देत ना. प्लीज 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 फिरंगे, मला झोपू देत ना. प्लीज प्लीज प्लीज. हा ठीक आहे, ठीक आहे, करूयात वाटणी. ओके. पण वाटणी माझ्या मर्जीने होणार, तुझ्या नाही. ओके, चल जा जा आता टेप घेऊन ये. हा, मेजरिंग टेप घेऊन ये, चल जा. तुझ्या रूम मधली मेजरिंग टेप मला कशी माहिती असेल कुठे आहे ती? काहीच एफर्ट्स घ्यायचे नाही ना तुला. ठीक आहे, आणतो मी, पण इथेच थांबायचं. मागे हो, नेक्स्ट स्टेप मागे हो. मागे? बेडच्या जवळ पण यायचं नाही. मी परत आल्यावर इथेच दिसली पाहिजेस तुम्हाला. ओके ओके ओके. चटिंग नाही करायची. ओके आलोच ओके. आलोच नाही हल्ले मी. आलोच. काय करतेस, काय करतेस? तुला बोलू ना लांब राहायचं. काही करायची गरज नाहीये. लांब हो. मी लांबच आहे. हा, चल घे, पकड तिकडनं. एजला लाव, बरोबर एज लाव. हो, हे बघ. नीट लावलेस ना? हो. हा. सो इथे येते 6 फीट. ओके ओके. 6 फीट म्हणजे तुला मिळणार काय करतेस? पोचतोय ना मी. मी पण मोजते ना. ही एवढी जागा माझी आहे. एवढी नाही, एवढी 1.5 फूट. ऐक ना भिरंगे, पण ही एवढी जागा नाही. झोपायचं असेल एवढ्या जागेत झोप, नाही तर परत जा आपल्या सोफ्यावर. एक मिनिट. हा अर्धा बेड माझा आणि अर्धा बेड तुझा आहे. असं नसतं, असं नसतं. मी मालक आहे बेडचा आणि त्यात माझी टर्न आहे आज बेडवर झोपायची. तुला झोपू देतो ना, हीच मोठी गोष्ट आहे. तेवढ्या जागेत झोपायचं असेल ना तर झोप छबी, नाही तर असू द्या. बरं ठीक आहे. बाई आजी, बाई आजी. गपना गपना, ब्लॅकमेल करतेस का? जी ठीक आहे. 6 फीट होतं हे एवढं माझं. एवढं काय एवढं? 3 फीट तुझं, 3 फीट माझं. हा तेच. आवडलं नाही हा मला अजिबात. थँक्यू. तेवढ्याच जागेत झोपायचं. हो. एका मुलीबरोबर रूम शेअर करायला लागल्यावर एका मुलाला किती सहन करावं लागतं. बापरे. रूमचा मालक कोण? मीच. बेडचा मालक कोण? मीच. पण ऍडजस्ट कोणाला करायला लागतंय? मलाच. ठीक आहे आता काय करतो ऍडजस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. हे काय करतेस तू? हे काय म्हणजे? हे पार्टिशन. तुला मी का असा फालतू मुलगा वाटलो का ग? अशा सिच्युएशनचा गैरफायदा घेणारा? एक मिनिट. काय एक मिनिट काय? हळू. हे बघ, तू झोपेत माझ्या एरियात यायला नको म्हणून हे पार्टिशन टाकलंय. लोळत ना तू झोपतेस, मी नाही. परवा पण अख्ख्या बेडवर गोल गोल फिरत झोपत होतीस, आठवतोय का? मी काय लहान बाळ आहे का अख्ख्या बेडवर गोल गोल फिरत झोपायला? बुद्धीने लहानच आहेस तू. मी बुद्धीने लहान आहे. हो तू. मी लहान आहे. तू लहान. तू मारतेस तू का? लहान. छबी. मी लहान नाही. मला लहान नाही बोलायचं. ही उशी काय लागते? तुला लागेल छबी, आता सांगतोय तू तर. मला पूर्ण अंधारात झोप येत नाही. आणि मला पूर्ण उजेडात झोप येत नाही. अरे
एक सेकंड थांब. का रात्रभर हेच करत राहणार आहोत का आपण? थांब, मिडवे काढू. काय सांगतो. मिडवे ना तुझं ना माझं, 50-50. ओके, जो आता गप. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काय तू जरी माझी बेस्ट फ्रेंड असलीस ना तरी तुला 24 तास नाही टॉलरेट करू शकत आम्ही. कविता तुला कसं हँडल करते काय माहिती. कविता अशीच आहे, खूप प्रेमळ आहे ती. सारखी भांडत नसते माझ्याशी तुझ्यासारखी. तर कुठे आहे कविता? फोनही घेत नाहीये, बंद लागतोय फोन तिचा. कुठे गेली असेल? आता कोणाला फोन करतेस? कविता. आता असू द्या, झोपली असेल ती. उद्या सकाळी ऑफिसला जाऊ तेव्हा बोलू. झोप आता. छवी, जास्त विचार नको करू, झोप. अरे थांब, फिरंग्या. हे काय? पांघरून चादरीची घडी कर आधी. घडी कर आधी आणि उषा नीट ठेवत्या. नंतर करतो. नंतर काय? नंतरला अंतर. झोपेतून उठल्या उठल्या आधी चादरीची घडी करायची असते आणि बेड नीट लावायचा असतो. माझ्या रूम मध्ये मला नाही सांगायचं कसं राहायचं ते. मी करतो माझ्या पद्धतीने नंतर. एक मिनिट, तुझी कसली पद्धत रे? घर हे नेहमी नीट नेटकच ठेवायचं असतं. बाई आजीने शिकवलं आपल्याला लहानपणापासून. तिला हे नाही एवढं तसं अस्ताव्यस्त. बाई आजीची चमची. करतो हा, नंतर करतो. चल बाजूला हो. एक मिनिट, ऐक ना. एवढ्या वेळात 10 चादरी घडी करून झाल्या असत्या. कर ना. तू कर ना मग. स्मार्ट. हा, स्मार्ट. म्हणजे मी आज केलं तर तुम्हाला हे रोज करायला लावशील. ऐक ना, आपण ना ही रूम शेअर करू, त्यामुळे काम सुद्धा वाटूनच घ्यायची. तू 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 टिपिकल बायको सारखी वागू नकोस हा. जे सकाळी सकाळी नाही का नवऱ्याच्या मागे कटकट करतात तसे. प्लीज हा, प्लीज. आपण मित्र होते, विसरू नको तू. नाही, मी नाही विसरले, पण मग मित्र सुद्धा नीट नेटके राहतातच ना. आणि तू सुद्धा तिकडे असंच राहायचंस का तुझ्या त्या परदेशात? व्हॉट डू मीन असंच? असंच म्हणजे काय? हे असं विस्कटलेलं अस्ताव्यस्त चादरीची घडी नाही करायची. ऐक, जोपर्यंत मी या रूम मध्ये आहे ना, मला हे चालणार नाही. हे असं विस्कटलेलं मला चालणार नाही. रोज उठल्या उठल्या चादर. हा ठीक आहे, करतो करतो. गुड, कर. परदेशातून मी आलोय, पण कडक काटेकोरपणे तू वागतेस माझ्याशी, माहिती का तुला ना. मी तुला आतापासून दुश्मन म्हणणार. दुश्मन. ओ अच्छा, दुश्मन. मग मी तुला काय म्हणू फिरंगे? तू 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 फक्त मला मनापासून मान दे, तेवढं पुरे पुरे. ए नवरेशाही करायची नाहीये माझ्यावर. तुला हवं ते समज, मला नाही फरक पडत. पण आजपासून तू माझी दुश्मनच आहेस. हा, आणि कसं आहे, लोकांसाठी मी तुझा नवरा आहे ना, म्हणून त्या नवऱ्याच्या अधिकाराने सांगतोय. रूम आवरून ठेव नीट. चल. एक मिनिट. नवरोबा, हम्म. तुझं काम तूच करायचं, कळलं?
आणि आपण रूम शेअर करतो ना, मग आपण कामं सुद्धा वाटून घ्यायची, हो की नाही फिरंग्या? होय, तू का आता अशी बघत बसणारस का माझ्याकडे की सुपरविजन करतेस दुश्मन? हा? कर घडी कर. ए झालं माझं. नीट घडी नाही झाली, नीट कर. नीट म्हणजे एवढंच जमतं मला. नीट करायचं. ऐक ना तू, हे पण नीट करायचंय, व्यवस्थित कर, नीट. आता ते घडी व्यवस्थित कर, अरे त्याची व्यवस्थित व्यवस्थित. राजगुरू सगळेच्या सगळे खादड आहेत, खादड नुसते. सारखं खायला, सारखं भूक लागते सगळ्यांना. आधी ब्रेकफास्ट, मग काय जेवण, मग दुपारचं खाणं आणि मग डिनर. आणि एवढं सगळं करून झालं की आईस्क्रीम पार्टी करतात. मूर्ख खादाड कुठचे. आणि त्यात ती वत्सला हॉस्पिटलमध्ये जाऊन बसलीये. कधी एकदा ती येते आणि माझी या सगळ्या कामातनं सुटका होती असं झालंय मला. आता काय बनवा, पोहे बनवा. पूजेच्या दिवशी शांभवी कुठली तरी फाईल लपवत होती. काय असेल त्या फाईल मध्ये? हिच्या रूम मध्ये जाऊन शोधायची हीच संधी आहे. कुठे ठेवली असेल फाईल? वा ग वा.
काय ग, या घरची मालकीण झालीस तू, पण तुझे भिकेचे डोहाळे अजून गेले नाहीत. नाही बरोबर आहे ना? स्वभाव आणि सवयी कधी बदलतात का? नाही बरोबर आहे म्हणा. काय बघत होती त्या फाईल मध्ये? काय आहे काय त्या फाईल मध्ये? का काही चोरी करत होतीस? मी कशाला चोरी करू? तुम्ही काहीही बोलताय बेबी आत्या. मी काय चोर आहे का? मी सून आहे या घरची. सून आहेस? मग सुनेसारखी वाग ना. ती शांभवी बघ, सगळ्या घरच्यांना कशी सांभाळून वागते, आणि तू आयत्या पिठावर रेगोट्या मारतेस. बेबी, आयच्या पिठावर कोण रेघोट्या ओढतंय? काय ग, काय झालं? काय झालंय ना ते तुझ्या लाडक्या छवीला विचार. शांभवी आणि साकेत रूम मध्ये नसताना ती इथे काय करतेय विचार. छवी, बाई मी माझं पुस्तक शोधत होते. अगं फिरंग्याच्या रूम मध्ये शिफ्ट झाल्यापासून ना माझा सगळा गोंधळ उडालाय. माझ्या कुठल्याच वस्तू मला कुठे नीट सापडत नाहीयेत, म्हणून मी इथे आले होते माझं पुस्तक शोधायला. अच्छा, शांभवी नसताना? ती असताना यायचं ना, चोर कुठली. बेबी, तोंड सांभाळून बोल. आता ती फक्त वत्सलाची मुलगी नाहीये, राजगुरूंची धाकटी सून आहे, कळलं? आणि शांतपणे बोल तिच्याशी. आणि बेबी, छवी इथेच लहानाची मोठी झाली आहे ना. ती कुठल्याही खोलीत कधी जाते ना. हो, येते जाते ना. दिवसातून 10 वेळा येते जाते. मग हो ना. मग आता तुला काय एवढं आश्चर्य वाटतंय? पण मम्मा, आणि छवी, दर वेळेला तू असं रडून उत्तर देणार आहेस बेबीला? काय ग, राजगुरूंची सून आहेस तू, कळलं? चांगलं ठणकावून बोलायचं. हा, नाही तर या घरात निभाव नाही लागणार तुझा. आणि दर वेळेला बाई आजी नाही येणार सोडवायला, कळलं? आणि बेबी, त्याला शांतपणे बोलायला शिक, कळलं? या फाईल मध्ये नक्कीच काहीतरी खास आहे, पण काय आहे ते कसं कळणार? फिरंग्यात चल ना लवकर, अरे उशीर होतोय. हा चल चल. ए हॅलो, हे काय? हा शर्ट घालतोस? अजिबात सूट करत नाहीये तुला, काहीतरी दिसतंय ते. ऐक ना, लोक माझ्या शर्टला नाही, मला बघतात, कळलं? ऐक ना फिरंग्या, ओव्हर स्मार्ट बनू नकोस, ते नाही चांगलं वाटत आहे. बदल ते आधी. ऐक ना, मला माहिती आहे मी छान दिसतोय. सी सी लुक एट मी, किती हँडसम दिसतोय मी. वाव, नाईस. आणि कसं आहे ना, मी माझ्या दुश्मन लोकांचं तसं पण ऐकत नसतो, कळलं ना? तू ना माकड दिसतोयस, तुरा आलेला माकड. ए अरे असं असं तुला वाटतं, कळलं ना? काही बोलू नकोस. छान दिसतोय मी. तू बघ, आता ऑफिसला गेल्यानंतर 2-3 मुली तर अशा प्रेमात पडतील माझ्या, बघतो. देवा. बरं, हँडसम फिरंग्या, निघायचं आता, उशीर होतोय. चल हा चल 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 चल. छवी, अनिके, निघालात ना ऑफिसला? आज लग्नानंतर जोडीने चाललात ना ऑफिसला, म्हणून मी तोंड गोड करायला आले, दही साखर घेऊन आले. शुभ असतं.
अनिकेत, माझ्या खोलीत आली होतीस छवी? हा, काही हवं होतं का? शोधत होतीस काही? पुस्तक. कुठलं ग? अकाउंट्सचं पुस्तक माझं दादूने घेतलं होतं बहुतेक. तेच शोधायला आले होते. अच्छा. निघूया आपण. हा निघा. बघितलं का चोरटी कशी समोरून निघून गेली. मी पण जरा बाहेर जाऊन येते. हे कुठे चालली ग तू? महत्वाचं काम आहे एक माझं. घरी कोणी विचारलं तर सांगा आईला भेटायला गेली. डॉक्टरांकडे गेली सांगा आईला घेऊन. काय गे एवढं काय महत्वाचं काम आहे? त्या छवीच्या आईला वत्सलाला संपवायचं. म्हणजे तू वत्सलाला छवी माझ्या वाटेत आडवी आली तर ती वत्सला जीवाला मुकली म्हणून समजा. मी तयार आहे. एक संधी आणि ती वत्सला अरे देवा ही खतरनाक आहे मुलगी काही करू शकते. अरे ऑफिस बंद आहे का आज? बघ ना अंधार आहे, अजून कोणी आलंच नाही की काय? काय माहिती, थांब सायकलला फोन करतो. वेलकम 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 टू द ऑफिस मिस्टर एंड मिसेस अनिकेत राजगुरु. वेलकम टू द ऑफिस. वेलकम. थँक्यू सायकल. सर थँक्यू. अनिकेत सर कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. छवी कॉंग्रॅच्युलेशन्स. एक सेल्फी तर झाली पाहिजे. येस थँक्यू. अनिकेत सर, लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदाच ऑफिसमध्ये आलात. तुम्ही असं ऑड कॉम्बिनेशन काय घालून आलात? अनिकेत सर, तुम्ही या बायकांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. तुम्ही कोणताही शर्ट घाला, तुम्ही हँडसमच दिसता. करेक्ट. देअर यू आर. ऐकलं का? थँक्यू. छवी कॉंग्रॅच्युलेशन्स. छवी हा अगं लक्ष कुठे तुझं? कोणाला शोधतेस का? कविता कुठे आली नाही का आज ऑफिसला? कविता भरपूर दिवस ऑफिसलाच येत नाहीये. वर्षा गेली होती घरी पण तिच्या घराला कुलूप आहे आणि कुठे गेली काहीच माहिती नाहीये आणि तिचा फोन पण बंद येतोय. पण छवी हा ऑल ओके? कविता, अरे कविता बरेच दिवसापासून येतच नाहीये ऑफिसला. हो. आता ते म्हणत होते की वर्षा तिच्या घरी सुद्धा जाऊन आली होती, घराला कुलूप आहे तिच्या आणि फोनही लागत नाहीये. आमचा जो शेवटचा फोन झाला होता तेव्हा ती मला म्हणत होती की प्रतीक्षी लग्न करू नकोस. त्यानंतर काही पत्ताच नाहीये तिचा. ती फोन पण उचलत नाहीये, नंतर फोन पण ऑफ लागला. मला ऐकलं काही गडबड तर नसेल ना? अरे नाही रिलॅक्स, गावी वगैरे गेली असेल मे बी. ओके आपण बघूयात ना, काहीतरी नंबर वगैरे मिळवू कुठं तरी. नाही त्याचं मला न सांगता गावी नाही जाणार. मला काळजी वाटते आता तिची. एक मिनिट. या हॅलो छवी, हा बोल. मी माझ्या आईला भेटायला आले होते. म्हटलं माई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत ना, त्यांनाही भेटून यावं. तुम्ही आईला भेटायला हॉस्पिटलला जाताय? हो,
तेच तर सांगायला फोन केला होता तुला. माईंना भेटूनच येते आज. बाय. शांभवी आईला भेटायला हॉस्पिटलला का जाते? आईला काही नाही 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 नाही